तर नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण? आणि तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा आम्ही आज म्हटलं दोघं जण चर्चा करावी तुमच्या सर्वांची. कारण बरेच दिवस बरेचसे प्रश्न, बरेचसे कमेंट्स, बरंच 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 काय काय लोकांचे म्हणतात ना की अधुरी राहिलेली बरीचशी उत्तरं होती. तर मंडळी, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मी तुम्हाला पहिलं पण म्हटलं होतं की चॅनल मॉनिटाईज झाला. त्याच्यानंतर परत बरेच दिवस गेले, जवळपास 4 वर्ष आज आम्ही मेहनत करतोय. आणि 4 वर्षाची मेहनत म्हणतात ना की हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने कुठेतरी सक्सेस व्हायला लागलेली आहे. एका झटक्यात काही मिळत नाही. आणि बऱ्याच जणांच्या ह्या पण कमेंट्स होत्या की तुमचे कपडे सुद्धा चेंज होत नाही वगैरे. अजून पण बघा, हे बघा, मिशो, मिंत्रा आणि ते सगळं आहे ना बाकीचे फ्लिपकार्ट वगैरे, असे सगळ्यांच्या आजही कपडे मिळतात. पण तरी देखील मी आहे ते जुनेच कपडे घालतोय मंडळी. कारण असं काही नाहीये की म्हणजे लगेच दिवस बदलतात किंवा कपडे यायला लागले पाहिजे. बघा, मॅडमनी तर चालूच केलेलं आहे रोजचे नवीन ड्रेस, रोज नवनवीन गोष्टी. तेव्हा आता पण तिकडे ढीक पडलाय. आणि ऑलरेडी त्याच्या 4-4, 5-5, 6-6 रोज ऑर्डर काय ना काय तर नवनवीन येत असतात. बस बस. तर ठीक आहे. आणि कुठेतरी म्हणजे म्हणतात ना की तुम्हा सर्वांना हसवता हसवता कुठेतरी मला कधी वाटलं नव्हतं, मी कधी या गोष्टींचा विचार नव्हता केला की चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर काही गोष्टी असतात किंवा अशा काही ॲड्स वगैरे येतील, त्याच्यानंतर परत असे काही कोलॅबरेशन्स येतील. तर खरंच तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मला यातलं खरंच काही नव्हतं. मी एक जस्ट सगळ्यांना हळूहळू समजतं. मी तुम्हाला फक्त माझ्या एवढं डोक्यात होतं की बाबा चला आपण आपलं काम करूया. मिसेस माझी मागच्या 2 वर्षापूर्वी पूर्ण एकदम हे झाली होती. ती मला म्हणत होती की बंद करून टाकू काय, ज्याला उगाच सगळेजण नुसतं उगाच आपल्याला म्हणजे येड्यात करतात. आणि पडत नव्हतं कशाच्या, आणि तसंच बनवायचं व्हिडिओ. आणि आमचं जे वर्किंग आहे म्हणजे कसं आहे बघा, कामाला जायचं, काम एके काम बे एके बे, कामावरून आलो, घर सांभाळायचं, घरचं काय बाकी मुलं वगैरे, शाळा येते, म्हणजे नॉर्मल गोष्टी आहेत या सगळ्या चालत होत्या. त्याच्यामुळे कधी त्या गोष्टींचा विचार नव्हतो करत. पण कुठेतरी हळूहळू हळूहळू म्हणतात ना की टप्प्यामध्ये या सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि आजही काय खूप काही फॉलोअर्स आहेत अशातला भाग नाही आहे. फार कमी फॉलोअर्सच्या माध्यमातून आज बऱ्याचशा गोष्टी आपण अचीव करत चाललो आहे. आणि ठीक आहे, जे यश असतं ते थोडं थोडं मिळतं, त्यातच समाधान, म्हणजे तेच एक खरी मजा असते. कारण एकदमच जर म्हणतात ना की फटकन मोठ्या लेवलला व्हिडिओ गेले आणि नंतर मग परत थांबले वगैरे, तर ते आपल्या देखील मनाला लागणारी गोष्ट आहे. तर असो, तर मी आज विचार केला होता, म्हटलं चला तुमच्या सर्वांशी गप्पा मारू, सर्वांना सांगूया, सर्वांशी बोलूया की बाबा ह्या सगळ्या गोष्टी. बऱ्याच जणांचे प्रश्न होते, बरेच जण विचारायचे नेहमी की मॉनिटाईज झालं मग कसं काय, मग तुम्हाला पेमेंट किती चालू झालं, पैसे किती यायला लागले. परत बरेच जण विचारत होते की मग कपडे बिपडे पण तुम्हाला लोकांना मिळायला लागले का, मग तुम्हाला हे पण मिळतंय का, तुम्हाला ते पण मिळतंय का, अजून काय काय नवीन मिळतंय. तर मंडळी, जे आहे ते सगळं आपल्याला देखील त्याचे पैसे भरावे लागतात. असं नाही आहे की फ्रीमध्ये आहे. पण ज्यावेळेला आपण ते रिटर्न करू शकतो, रिटर्न केल्यानंतर आपलं पेमेंट आपल्याला रिटर्न येत असतं. आणि त्यांच्या ज्या ॲड आहेत त्या ॲड करण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळत असतात. तर असो, नवीन असल्यावर स्वतःला खर्च करावा लागतो. अजून थांबा, अजून काही दिवसांनी काहीच करायची गरज नाही, आपोआप सगळं येणार. आणि बरेचसे सेलिब्रिटी वगैरे ह्या लोकांना म्हणतात ना की कपडे वगैरे ते बऱ्याचशा चांगल्या म्हणतात ना की शोरूम्समधून त्यांना मिळत असतात. कारण त्यांच्या ॲड करायच्या असतात त्यांना सगळ्यांना. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की कुठेतरी एक छोटंसं पाऊल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही हे पुढे टाकलंय. आणि खूप बरं वाटतंय. असं नाही आहे की काही त्याच्यामध्ये वाईट वाटतंय. कारण गेली 4 वर्ष एवढी मेहनत केली आणि त्या मेहनतीचं कुठेतरी थोडंसं फळ मिळायला लागलेलं आहे हळूहळू. तर हरकत नाही आहे. आणि मी माझे ज्या काही रील्स आहेत, माझे जे कॉमेडी व्हिडिओ आहेत, ते तुम्हाला सर्वांसाठी कंटिन्यू आम्ही करणार आहे, ते चालू ठेवणार आहे. आणि तुम्हाला सांगतो, हे बघा, मी आहे तसाच आहे, काय माझ्यामध्ये बदल दिसणार नाही. 15 वर्ष झाली. तुम्हाला माझ्यामध्ये काही बदल दिसणार नाहीये. जे आहे त्या पद्धतीने तुम्ही ऍक्सेप्ट केलाय पहिल्यापासून, त्याच पद्धतीने पुढेही आम्ही तुम्हाला नवनवीन रील्स आणणार आहोत, हसवणार आहोत. आणि जेवढं जमेल तेवढं, कारण सध्या जॉब वगैरे किंवा बाकीचे काही कामं वगैरे चालू आहेत. आणि तुम्हाला सर्वांना सांगेल की शेड्यूल एवढं टाईट आहे की विचारायची सोय नाही आहे. तर त्याच्यामुळे कसं आहे की खूप बिझी शेड्यूलमधून देखील आम्ही तुम्हाला हसवण्यासाठी काही नवनवीन व्हिडिओ घेऊन येतोय, रील्स घेऊन येतोय. आणि तुम्ही देखील सर्वजण त्या सगळ्या गोष्टी आनंदाने ॲक्सेप्ट करताय. कारण तुम्हाला मी पहिलंच बोललो होतो की आम्ही काय कुठले काय ॲक्टर किंवा काय असं काय नाही आहे.
वयाच्या म्हणतात ना की 16-17व्या वर्षापर्यंत कधी आम्हाला टीव्ही हा प्रकार माहीत नव्हता, कारण मलाच काय माझ्या गावातच कोणाला माहीत नव्हता. अख्ख्या गावामध्ये एक टीव्ही काहीतरी होता अशी परिस्थिती होती. तर असो, आणि त्याच्यामुळे ऍक्ट वगैरे ह्या गोष्टी काय आपल्याला जमत नाहीये तसं काय, पण कुठेतरी थोडेसे प्रयत्न करत गेलो आणि त्याचं म्हणतात ना की फळ तुमच्या सगळ्यांच्या रूपात चांगल्या पद्धतीने मिळत आहे. आणि बरं वाटतंय कुठेतरी की बरीचशी लोक विचारतात, बऱ्याच गोष्टी विचारल्या जातात. मी असंच एक जस्ट मी जास्त कुठे बाहेर फिरत नाही तुम्हाला सर्वांना सांगेन. मी असंच विरारला गेलो होतो मध्ये पिकनिकसाठीच गेले होते? मेवण्याचं फ्लॅटचं आता जस्ट आम्ही गेलो होतो त्याला. तर तिथे वास्तुशांती झाली. हा. तर तिथे मला असंच म्हणजे आमचे गावले वगैरे भेटले असे, आणि अचानक मध्ये त्या लोकांनी मला म्हणजे भेटले, पण त्यांचं काय माझी ओळख वगैरे काही नव्हती. ते म्हणजे दुसऱ्या गावामधले वगैरे होते असे, आणि अचानक मध्ये बोलतात, अहो तुम्हाला कुठेतरी बघितलंय वगैरे. तर मी म्हटलं बघितलं असेल, काय आयडिया नाही, मी तर कधी विरारला आलो नाही, बोललो मी आता पहिल्यांदा झालोय वगैरे. आणि नंतर मग ते बोलतात, तुम्ही रील्स वगैरे बनवता का, तुम्ही व्हिडिओ बनवता का? तर म्हटलं हा, म्हटलं कधीतरी एखादी रील बनवतो, असं काही कंटिन्यू बनवत नाही वगैरे. आणि नंतर मग ते बोलतात, नाही नाही तुम्ही मग त्यांनी मला माझं नाव घेतलं, मला बोलले तुम्ही किरण कारंडे आहात का? तर म्हटलं हो, म्हटलं मी किरण कारंडे आहे. आता डायरेक्टली नाही कसं म्हणू त्यांना. नंतर मग म्हणतात, अहो तुमचे रील आम्ही बघतो असं तसं, नाही, आणि छान आहेत. युट्यूब एक नंबर चॅप्टर आहे, पण आपल्याच लोकांना ते पहिले पाठवते. तर तुम्हाला सगळ्यांना सांगेल की ठीक आहे, आपल्या लोकांजवळ जातंय, चांगलं आहे, पण माझ्या म्हणण्याचा उद्देश कसा आहे की कुठेतरी बघा माझी आणि त्यांची ओळख नसताना देखील आज त्या व्यक्तीने मला विचारलं, कुठेतरी थोडंसं बरं वाटलं. मिसेस माझी एक जस्ट अशीच ब्लाऊज वगैरे शिवायला ब्लाऊज वगैरे शिवायला गेली, ती तिकडे देखील पाठवून म्हणतात ना की पुढे तिला लाईनमध्ये बोलवलं गेलं, किंवा तिला त्या पद्धती, म्हणजे काही असे खूप असे प्रसंग आहेत की जे प्रसंग खूप बरे वाटतात आणि चांगलेही आहेत, नाही असं नाही. आणि कुठेतरी ही सगळी लोक आपल्याशी अटॅच होत आहेत, आपल्या सगळ्यांशी म्हणजे संपर्कामध्ये येत आहेत, आणि कधी आपली ओळख न पाळक अशी परिस्थिती, आणि अशा परिस्थितीतून कुठेतरी थोडं थोडं आपण ग्रोथमध्ये येतोय, तर ते बरं वाटतंय. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेन की असंच तुमचं सर्वांचं आमच्यावरती प्रेम राहू द्या. आणि बऱ्याचशा गोष्टी आता हळूहळू म्हणजे मॉनिटायझेशन तर झालं आहे, तुम्हाला पहिलं पण मी सांगितलं होतं. त्याच्यानंतर परत बाकीच्याही गोष्टी आहेत. फेसबुकचं देखील मॉनिटायझेशन झालेलं आहे. त्याचबरोबर इन्स्टाला थोडंसं आम्हाला फार मेहनत करावी लागते. इन्स्टाचं काय ट्रेंड आहे, आणि इन्स्टाला ज्या गोष्टीची गरज आहे तर ते ट्रेंड आमच्याकडून मिळेना झाला. ॲक्च्युली काय होतंय की मी माझ्या जॉबला जातो, मग माझं कामावरून आलो, आणि ट्रेंडमधलं मग मला काय, एकतर मला डान्स येत नाही, तुम्हाला सगळ्यांना मी आवर्जून सांगेन. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तिथं कसं आहे की तिथं वेगवेगळे कपडेज वगैरे किंवा असे वेगवेगळ्या व्हरायटीज वगैरे सगळं दाखवायचं आहे. आणि फॅशन आपण नाही करू शकत आहे, कारण मुळात माझं ते हेच नाही आहे. कारण सकाळी उठून मी कामाला जाणार, कामावरून येणार, जॉबवरून येणार, नंतर त्याचबरोबर मी बाकी पार्ट टाईम वगैरे पण माझे बाहेर चालू आहेत. आणि अशा काही गोष्टी आहेत, पुढे जाऊन तुम्हाला सगळ्यांना ते सगळं दिसणार आहे. आणि जी काही मेहनत करतोय, जे काही करतोय, त्या सगळ्या भविष्यामध्ये तुमच्या सगळ्यांच्या समोर येणार आहेत. कारण कुठेतरी म्हणतात ना की माणूस ज्यावेळेला 24 तास मेहनत करण्याची जिद्द ठेवतो, तेव्हा कुठेतरी त्याला यश हे मिळत असतं. आणि असो, तर आतापर्यंत खूप संकटं भोगलेली आहेत, खूप संकटांवरून म्हणतात ना काठ्यांवरून चालून जाण्याचे प्रयत्न केलेले आहेत. तर असो, या सगळ्या गोष्टींमधून तुम्हा सर्वांचं परत एकदा मी सांगेन की तुम्ही जे काय आतापर्यंत सपोर्ट केला, त्या सपोर्टच्या माध्यमातून खूप गोष्टी चांगल्या पद्धतीने घडत आहेत, आणि खूप चांगलं होत चाललेलं आहे. तर असो मंडळी, तुम्ही सर्वजण असाच सपोर्ट करत राहा, आणि तुम्ही देखील खुश राहा, हॅप्पी राहा, आनंदी राहा, निरोगी राहा, एवढंच सांगेन. बाकी तुम्हाला काय बोलायचं असेल बोला, नसेल तर आपण थांबूया. झालेलं आहे सगळं. बाकी कसं आहे, युट्यूबमध्ये काम करताना थोडं पेशन्स नाही, लय पेशन्स ठेवावे लागतात. सो बी पेशन्स, ओके. आणि हळूहळू हळूहळू सुरुवात होते. नवीन क्रिएटर्स असतात ना, नवीन क्रिएटर्सला स्वतः काही गोष्टी घ्याव्या लागतात. हळूहळू तुम्ही जुने झाले का आपोआप तुम्हाला अपॉर्च्युनिटी येतात. तर टेन्शन घ्यायचं नाही, काम करत राहायचं. टेन्शन येतं, लय रडायला पण येतं, पण काम करत राहायचं, ओके. आणि हा, आम्ही देखील खूप त्रास सहन करून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. कारण खूप बघा, ताणे मारणारे, बोलणारे, मला तर माझ्या तर लाईफमध्ये मला तर लहानपणापासूनच या सगळ्या गोष्टी मी उपभोगतो, त्याच्यामुळे अजून पण बोलतात त्याने केलं, तुझं अजून काय चाललंय, हा ठीक आहे बघू म्हणायचं. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी तर लहानपणापासून ऐकत आलोय, त्याच्यामुळे आता तर माझ्यासाठी या सगळ्या गोष्टी नवीन नाही आहेत. आणि सोशल मीडिया किंवा ह्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती आता म्हणजे मी अजूनही ऐकतोच नाही असं नाही,
पण असो, कुठेतरी म्हणतात ना की बघा, नाही पण ह्याच्यामुळे हे झालं ना, कोणी बोलू शकत नाही की अरे तुझा फोन नाही येत, काय नाही येत. लोक रोज बघतात आम्हाला आमच्या इकडचे. सगळ्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहतोय. दुसरी गोष्ट म्हणजे म्हणतात ना, बरेच जण तर असे म्हणतात की अरे ओपन केलं, फेसबुक ओपन केलं, परत युट्यूब ओपन केलं की तुझा व्हिडिओ लगेच वरती येतो वगैरे. बघणारे तर छान आहे, उलट सगळ्यांना आवडतंय. बऱ्याच गोष्टी चांगल्याही बोलतात, चांगलंही बोलतात, आणि तुम्हाला सांगतो की वाईटही बोलतात, अशी परिस्थिती आहे. पण आता याच्यामध्ये कसं आहे की आपण कोणाला नावं नाही ठेवू शकत, किंवा आपण कोणाच्या तोंडाला हात नाही लावू शकत. आणि मेन मुळात कसं आहे की आपण कोणाला बोलू देखील शकत नाहीये, कारण शेवटी बघा, ते आपण स्वीकारलेलं आहे की बाबा आपल्याला हे करायचं आहे. आपण याच्यातून आपल्याला जेवढं पुढे जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि जर आपण ॲक्सेप्ट केलेलं आहे सगळ्या गोष्टी, तर मग शेवटी आता काय, जर काही गोष्टी म्हणतात ना की आला अंगावर तर घ्यायचं शेंगावर, अशी परिस्थिती आहे. आणि शेंगावर तर घ्यावंच लागेल, तर काय ऑप्शन नाही त्या सगळ्या गोष्टींसाठी. तर असो मंडळी, तर तुमचा सर्वांचा असाच आशीर्वाद राहून द्या. तुम्ही सर्वजण बी हॅप्पी राहा, आनंदी राहा. परत परत तीच गोष्ट सांगतोय, निरोगी राहा आणि छान असा सपोर्ट करत राहा. रोजच्या रील्स बघत राहा, मॅडमचे रोजचे मिशोचे प्रोडक्ट्स घेत राहा, ते दुसऱ्या चॅनलवर आहेत, ह्या channel वर नाही. मिंत्राचे प्रोडक्ट्स घेत राहा. आणि फेसबुकला वगैरे पण आपले बरेचसे व्हिडिओ आपले म्हणजे प्रोडक्ट्स वगैरे बरेचसे मॅडम देत असतात कंटिन्यू. आणि तुम्हाला सगळ्यांना सांगेल की आता बघा, मला स्वतःला कपडे मागवायचे तिकडून चाललंय वगैरे, घरातच नाही ते मी कशाला मागवू? तरी पण मी घरात नाहीये, मला वेळ मिळत नाहीये. आता तुम्हाला सांगेल, थोड्याशा वेळासाठी काहीतरी एक अर्धा 1 तास 2 तास असं मध्येच वेळ मिळतो. तेवढ्या वेळेमध्ये देखील मी माझे व्हिडिओ, माझ्या रील्स बनवून मोकळा होतो. कारण जास्त फापड पसारा करत बसत नाहीये मी. आणि नंतर मग परत त्या मॅडमकडे एडिटिंगला मी देतो आणि मी बाजूला होऊन जातो, कारण माझ्या डोक्यामध्ये मी ते प्रेशर सगळं ठेवत नाही आणि त्या सगळ्या गोष्टी घेतही नाही. आणि तुम्हा सगळ्यांना अजून एक माझी आयडिया सांगेन की ना मी यूट्यूबच्या, ना मी इंस्टाच्या, ना मी फेसबुकच्या कुठल्याही प्रकारच्या मी कमेंट्स कोणाच्या वाचत नाहीये. कारण माझं काय होतं की मी जे आहे ते सगळं सोडून देतो. त्याचं सगळं प्रेशर मॅडमकडे असतं, ती स्वतः सगळं हँडल करत असते. आणि बऱ्याच जणांना असंही वाटतं की मला ते काही जण मेसेज वगैरे करतात याला, फेसबुकला मेसेज वगैरे येतात मेसेंजरला. पण प्रॉब्लेम असा आहे की मी ॲक्च्युली ते वापरतच नाहीये. माझं म्हणजे म्हणतात ना की माझ्या मोबाईलला हाईच नाही आहे, ते मुळात ते सगळं मिसेसकडे आहे. तिच्या मोबाईलला त्या सगळ्या गोष्टी आहेत. संपलं. बाय, धन्यवाद.